डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 180 अर्जाची छाननी करण्यात आली। यामध्ये 7 अर्ज बाद करण्यात आले। त्यामुळे आता 173 उमेदवारांचे अर्ज वैध झाले आहेत। डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी येत्या 31 मे 2025 रोजी मतदान होणार आहे। दुसऱ्या दिवशी 1 जून मतमोजणी प्रक्रिया होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे। काल 180 अर्जांची छाननी करण्यात आली। यात सर्वसाधारण मतदारसंघात एकाच गटात 2 नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांचे 1 नामनिर्देशन पत्र वैध करण्यात आलं। दुसरे अतिरिक्त नामनिर्देशन पत्र बाद करण्यात आले। त्यामध्ये विलास भागवत गागरे कोल्हार गट, युवराज सुधाकर तनपुरे वांबोरी गट, अरुण बाबूराव तनपुरे राहुरी गट या 3 जणांचे अतिरिक्त अर्ज बाद करण्यात आले। महिला प्रतिनिधी मतदारसंघात प्रमिला अनिल शिरसाट यांनी 2 अर्ज दाखल केले होते। त्यांचेही 1 बाद करून 1 नामनिर्देशन पत्र वैध करण्यात आले। सर्वसाधारण मतदारसंघात ज्या गटात नामनिर्देशन पत्र दाखल केले त्याच गटातील सूचक व अनुमोदक असावेत असा नियम होता, परंतु राजू सयाराम पोटे टाकळी मिया गट व विश्वनाथ भानुदास दुशिंग वांबोरी गट यांनी दुसऱ्या गटातील सूचक व अनुमोदक घेतल्याने त्यांचे नामनिर्देशन पत्र बाद करण्यात आले। भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास वर्ग मतदारसंघातील उमेदवार दिलीप लालगीर गोसावी यांनी नामनिर्देशन पत्रासोबत जातीचा दाखला जोडला नसल्याने त्यांचे नामनिर्देशन पत्र बाद करण्यात आले। SRB न्यूज साठी राजेंद्र उंडे, राहुरी। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।